भार्गवला संपवा. तुझ्याकडे 10 सेकंद आहेत. शाबाश जय भावाजा. कोर्टाची स्टे ऑर्डर. मला डबल क्रॉस करायचे परिणाम काय होतात ना हे लवकरच कळेल तुला. प्लीज लिव्ह मी अलोन. मला माझी स्पेस हवी आहे. सॉरी मॅडम, तुम्हाला असं एकटं सोडता येणार नाही. तुम्हाला जर तुमची स्पेस हवी असेल तर वॉशरूमला जाऊ शकता. तिथे तुम्हाला तुमची स्पेस मिळेल. ए भार्गव, ए म्हाताऱ्या, इकडे. तुझे पागडीचे पैसे बॅलन्स आहेत ना? हो मॅडम. ते उद्याच्या उद्या भरायचे आणि क्लिअर करायचे. जर का नाही भरलेत ना तर तुझ्या घरातल्या सामानासकट तुला सुद्धा बाहेर काढीन. कळलं का? उद्याच्या उद्या मी कसा पैसे भरणार? नाटक आहेत ना, बंद करा तुमची. मॅडम मॅडम हो, वयाचं तरी भान ठेवा. यू स्टे आउट ऑफ इट. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. नाही नाही, करेक्ट आहे. पण काय आहे, मोठ्यांचा मान ठेवणे हे आमच्या भारताचे संस्कार आहेत. ए अविनाश भार्गव, मला अक्कल शिकवायची नाही हा. आणि हे संस्कार वगैरे मला नाही सांगायचं. जेवढं काम दिलंय तेवढं करायचं. माझ्या मागे मागे फिरायला सांगितलं ना तेवढंच करायचं. आणि तुझा मुलगा कोमात आहे ना, उद्याच्या उद्या जर का पैसे नाही दिले ना तर त्याला घेऊन विहिरीत उडी मारून जीव दे. मला फरक नाही पडत. हो काका, काय करताय हो? काळजी करू नका. साहेब काहीतरी कराव. एक संधी मिळू दे, जी सगळी हेकडीच बाहेर काढतो. पहले एक पी लो, सिरप डाल के लाई. कोण आलंय बाहेर? काय काय चाललंय? कुछ नहीं आबा, शक्ति है ना, उसका नाटक चल रहा है सब. आप टेंशन मत लो, आप आराम करो. त्याला सांग मला इथून जरा बाहेर काढ. एका दिवसात सगळ्यांना सरळ करतो. सत्यजित आणि शक्ती बघितला विनाकारण त्रास देत आहेत. आबा मालूम है हम लोगों को भी, वो सब बाद में देख लेंगे हम लोग. अभी आपकी तबीयत ठीक नहीं है ना, तो आप आराम करो. आबा मेरे को बाहर जाना पड़ेगा, नाहीतर त्या वकीलला शक होईल. ममताजी, काही करून पागडीचे पैसे भरावेच लागतील. तुम्ही तुमच्या ओळखीत विचारून बघा ना, पैसे मिळत आहेत का? मला सांगा, एखादी जुनी भाडेपावती दिली तर काही काम होऊ शकेल? नाही, कारण एकतर ही जागा रंगाच्या वडिलांच्या नावावर आहे, त्यामुळे या जागेवर तुमचा लीगल अधिकार नाही. आणि शक्तीला पागडीचे पैसे देण्याशिवाय दुसरा पर्याय सुद्धा नाही आपल्याकडे. तुमचं काही महत्वाचं असेल तर मी. अरे नहीं, ऐसा कुछ नहीं. थोड़ा टेंशन तो है ही ना अभी. ममता, मी दाल चावल लावते हैं आता. केशव, आप भी खाना खा के जाना है. अरे नको नको, आता आता खरंच काही नको. नाही नाही, थोडं तरी काहीतरी खा. मी येईन ना निवांत परत. जेवणाचं नाव निघालंय आणि तुम्ही नको म्हणताय. शन्नू, एक काम कर, दुपारी गुलाबजाम केलेत ना, ते एका डब्यात घालून दे यांना. अभी आती हूँ. कशाला गुलाबजाम वगैरे? असू दे. एक तर आमच्यासाठी एवढी धावपळ केली आहे तुम्ही, आणि आम्हाला बेघर होण्यापासून वाचवलेत. आमच्याकडून एक थँक्स समजा आणि ठेवा ना. घ्या, ये लो. थँक्यू. आई येतो.
येतो मी. केशव शक्तीपासून सावध राहा. येतो. काय रे? साहेब काय चाललंय? काय लफडे आहे? कसली नोकरी करता तुम्ही? वरून ऑर्डर आहे, डिनाय नाही करू शकत. अहो, तुमच्यासारख्या माणसाने डिनाय केलं चालतंय. काय ते सगळं जाऊ दे. ममताजींना तुझी गरज आहे, त्यांच्या सोबत राहा. मी वर्दीवर असून काही उपयोग नाही. ही शक्ती इथे तिचं वर्चस्व निर्माण करायला आलेली आहे. नाही नाही, तेवढं आपण करू देणार नाही, तुम्ही काळजी करू नका. तुझी मदत लागणार आहे. मग मी तुम्हाला काय मदत करू आता? शक्तीवर कुणी अटॅक केलाय ना, त्या लोकांना शोधून काढ. मानेरीत सर या केसकडे दुर्लक्ष करणार आहेत आणि मी ड्युटीवर असल्यामुळे मला बघता येणार नाही. हे सगळं तू बघायचं आहे, कळलं? ठीक आहे, मी ट्राय करतो. रंगा, तू इथे? अरे शक्ती, समजावत होतो यांना. कळलं काय अविनाश भार्गव? या रंगाला शक्तीच्या सिक्युरिटी मध्ये काही लफडं नको आहे. बघू फाईल दे इकडे, मी धरतोच. कमॉन रंगा, ही सगळी कामं करायला आपल्याकडे वेगळी माणसं आहेत ना. सिया रंगा, हा चला. चाळ वाचवायची जबाबदारी तुझी आहे आता. काय काका? रंगा, ह्या मुलीने सगळ्यांचं जगणं अवघड करून टाकलं रे. असं रोज रोज मरण यातना भोगण्यापेक्षा ना एकदाची विकून टाक बाबा ही चाळ, विकून टाक. निदान आमचे उरले सुरले दिवस तरी सुखानं जगू देत आम्हाला, सुखानं डोळे मिटू देत आमचे. हो काका, असं काही बोलू नका. ही मरणाची भाषा करायची नाही. आणि मी आहे ना, मी बघतो काय होतं ते. काळजी करू नका, टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही पण. अहो चव्हाण, मी कोणाकडनं मदत मागू? नका काळजी करू. तुमची अडचण आहे ना, ते आमच्याकडे राहायला या. तसे आम्ही दोघेच असतो ना. आणि ही आपली चाळ नाही, एक कुटुंब आहे, एवढं लक्षात ठेवा. इकडे इकडे पटकन आहे. तू कसा वेळ काढणार आहेस मला माहित नाही. तो वेळ काढ, काय करायचं ते कर, पण तू चाळीची केस लढायला घे. आपल्याकडे वेळ नाहीये, नाही तर लय वाट लागेल. पण मला जरा विचार करायला वेळ. अरे विचार करू रे, नंतर विचार करायला लई वेळ आपल्याकडे. तू चल, माझ्यावर कमिटीवाल्यांची बोलून घेता. चल. आत्ता नको, आत्ता नको. 1-2 दिवसात भेटू. माझ्या काही मीटिंग्स लाईन अप आहेत. तुझ्या मीटिंग काय तर उरकून घे. फक्त एक सांगतो तुला बाई, तू जर का खरंच केस लढणार असेल ना चाळीची, तुला काही करावी लागेल ना. वेळ नाही आपल्याकडे. हा ठीक आहे. तू लढणार आहे ना केस? हा नक्की. कॉन्फिडन्स कमी वाटायला, बोल ना नक्की म्हणून. कन्फर्म, नक्की. चल मग जाऊ. आत्ता नाही, सांगितलं ना आपण. 1-2-3 दिवसात आपण भेटूया. चाळीतल्या सगळ्या कमिटी मेंबर्सना भेटू आपण. मग पुढे सांगेन कसं काय करायचं ते. हा चल येतो. काय चाललंय पोराचं काय कळेना आपल्याला. शब्द वेगळे बोलतायत, तोंड वेगळं बोलतंय. काय झोल नसेल ना? ए बजरंग बली,
आता सगळं आयुष्य नीट रुळावर आलंय बाबा, काही प्रॉब्लेम नको, आधी काय टेन्शन करत नाही मला. काय फंडिंग येणार, दरवेळेसचा नियम आहे तो. काय फक्त तुम्ही माझ्या विधानसभेच्या तिकिटाचं काहीतरी बघा. हा साहेब, 100% तुमचं काम होणार आहे. हो नाही तुम्हाला नाराज करून मला कसं चालेल सांगा बरं, आहे की नाही? बरं ठेवू का? ओके. सोडणार नाही मी त्या केशवला. ते शांत हो. चला ते पाणी पिऊन घे, पाणी पी. बाप, व्हॉट इज दिस? एवढा राग? हो भार्गव, काय झालंय? काय केलंय त्या केशवना? ते सांगणं माझं काम नाहीच आहे. ऍक्च्युली हे पण नाहीये. गेट बाहेर एक हवालदार ठेवलाय, काळजी करायची गरज नाही. गुड नाईट. ए भार्गव, का समजू नकोस मला. ममता मानवच्या घराच्या स्टे ऑर्डरची आयडिया तुझीच होती ना? ऍक्च्युली मला माहितीच नव्हतं की तुम्ही त्यांचं घर खाली करणार आहात. दुसरी गोष्ट म्हणजे स्टे ऑर्डर मिळवायची असेल तर प्रोसेस आहे, इतक्या लवकर नाही मिळत. म्हणूनच आय न्यू दॅट तुला हे माहित होतं की पुढच्या 1-2 दिवसात ममता मानवचं घर मी रिकामं करणार. तू सांगितलंस केशवला स्टे ऑर्डर आणायला. एखादा खून होणार असेल किंवा एखादी घटना घडणार असेल याची माहिती जर पोलिसांना आधीच मिळत असती तर हर्षचा खून होऊ दिला नसता मी. सो प्लीज असले ब्लेम माझ्यावर करायचे नाही. तुमच्या संरक्षणाची जबाबदारी मी चोख पार पाडेन. डोंट वरी. गुड नाईट. शक्ती, शांत शांत हो बा, शांत हो. टेक अ डीप ब्रेथ and you will feel relaxed, okay? बरं काय जाणवलं काय? हेच की ममताजीना एक फोन आला, त्यावर दिशाचं नाव फ्लॅश. दिशा त्यावेळी समोरच बसली होती. तो फोन ममताजींनी नाही, शन्नोबीने घेतला. शन्नोबी फोन घेऊन आतमध्ये गेल्या, काहीतरी त्यात बोलणं झालं. बाहेर आल्या अचानक, पाणी आणि औषध घेऊन बेडरूम मध्ये गेले. थोड्या वेळाने शन्नोबी बाहेर आल्या आणि त्यांच्यात आणि ममताजींमध्ये खाणाखुणा झाल्या. त्यानंतर ममताजी खूप रिलॅक्स वाटल्या मला आणि जेवणाचा आग्रह न करताच, मी न सांगता सुद्धा त्यांनी मला गुलाबजाम पॅक करून दिले. याचा अर्थ त्या बंद दरवाजाच्या आड यशवंत भालेकर नावाचा सस्पेन्स लपला. त्याशिवाय एवढं कोण करणार नाही ना. असू शकेल. झोपू दे जरा सगळ्यांना वांत. तर झोप असेल ना तर जॉब पेक्षा उत्तम जात गेले. ठीक येणार मी येणार. ये आता. अजून किती दिवस त्या शक्तीला सहन करायचं आपण? आणि कशावरून ती जे बोलते ते खरंच आहे? पास झालं आता, खूप अति होत आहे. काय करायला हवं? म्हणजे मी काय करणं अपेक्षित आहे? एक लक्षात घे दिशा, आपण फॉल्ट मध्ये आहोत. आपण पागडीचे पैसे नाही भरलेत. मला काय वाटतं विश्वा, तुझं ते पागडीचे पैसे आहेत ना, ते त्या शक्तीला देऊन टाकूया. हा विषय संपून टाकूया. आबा इतकं सोपं नाहीये सगळं. किती अमाऊंट माहितीये तुम्हाला? 3,74,000. कुठून आणू एवढे पैसे मी? मदत मागून मागून मी तुमच्याचकडे मागितली असती ना आबा मदत. पण तुमचेच पैसे फॅक्टरीत अडकलेत, जे तुम्हीच काढू शकत नाही आहात. नाहीये तो आबा एवढे पैसे कोणाकडे. आणि जर कोणाकडे असतील तर माझ्यासाठी का कोण देईल?
मैंने ना उसी रात वो लकड़ी सत्यजीत के सर में मारनी चाहिए थी, सारा किस्सा ही खत्म हो जाता। शन्नू भास ना, आपण सत्यजित नाही आहोत ना, आपण हे सगळं नाही करू शकत. कशाला उगीच बोलतीयस? आणि तुम्हाला सर्वांना काय वाटतंय, तर पागडीचे पैसे दिले शक्तीला म्हणजे विषय संपले सगळे? असं नाही होणार आहे. तुम्ही लक्षात घ्या, या सगळ्या मागे ना तो सत्यजित आहे आणि तो कधीच गप्प बसणार नाही. काही ना काहीतरी खुसपट काढणार असतो. ठीक आहे, मग आता जसं ते वागताय तसं तू वागायचंस. म्हणजे काय करायला हवं मी? म्हणजे सत्यजित भालेकर जर शक्तीला हाताशी धरून चाळीवर ताबा मिळवू शकतात ना, तर तू सुद्धा फॅक्टरीवर ताबा मिळवू शकते. काय बोलतेस तू? हे असलं काही होणार नाही, हे शक्यच नाहीये. का? फॅक्टरी तर मोदक आजोबांची आहे ना, मग तुम्हा दोन्ही मुलांना समान शेअर्स मिळायला हवेत. दिशा, कुठून येतात असल्या गोष्टी तुझ्या डोक्यात? हा, हे सगळे विचार नको करूस आता तू. हे बघ बाळा, तू ह्या सगळ्यात नको पडूस. ऐक माझं, हे असं काही होणार नाहीये, नाही शक्य आहे. हे बघ, विश्वजीत बरोबर बोलतोय. मी एक काम करतो, कंपनीला जे शेअर्स परत गेलेत ना ते विकतो. आणि आबा प्लीज प्लीज असं काही करू नका. आधीच अडचणी कमी नाहीये, तुम्ही अजून वाढवू नका हो. आबा सॉरी. आबा तुम्ही या, बसा इकडे या. हे बघा आबा, आबा प्लीज तुम्ही शांत राहा, तुम्ही काही करू नका. मला विचार करू दे काय करायचंय. प्लीज, आणि कोणी काही बोलू नका, मला विचार करू दे. जरा शांत राहा. आबा, पहिल्यांदा तुमच्या नावावर जे वॉरंट निघाले ना ते कॅन्सल व्हायला हवं. आणि त्यासाठी आपण एवढ्या रात्री कोणी फोन केला? अरे देख तो खरी, ऑर्डर का हो सकता है ना. हॅलो, ममताजी, केशव बोलतोय. हा बोला. माझं नाव घेऊ नका आणि कोणालाही कळू देऊ नका की मी फोन केलाय ते. मी तुम्हाला एक बातमी द्यायला फोन केलाय आणि यापुढे अशाच बातम्या मी तुम्हाला देत राहणार आहे. ठीक आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, शक्तीला दिसताना असं दिसू दे की मी तुमच्या अगेन्स्ट मध्ये आहे. बरं. ममताजी, मानेंना संशय आला. यशवंत भालेकर तुमच्या घरात लपलेत आणि आज रात्री तुमच्या घरावर रेड मारणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर योग्य ती पावलं उचला. काळजी घ्या. ठेवतो फोन.
अरे विश्वा, कोणाचा फोन होता? ममता, किसका फोन था? क्या बात है? आई काय झालं? मानेंना संशय आलाय की आबा इथेच राहतात म्हणून. आणि म्हणून आज रात्री ते अरेस्ट करायला येणार आहेत.